सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मगराच्या निमगावात वावडी महोत्सव आयोजित केला होता। तो जवळपास 200 वर्षाची परंपरा असणारा हा मगराच्या निमगावचा वावडी महोत्सव आहे आणि महाराष्ट्रात फक्त आणि फक्त मगराच्या निमगावमध्येच वावडी महोत्सव आयोजित केला जातो। या वावडी महोत्सवाच्या माध्यमातून रोख रकमेसह त्यांना सन्मान चिन्ह देऊन बक्षिसाच्या स्वरूपात महोत्सव आयोजित करून त्यांना बक्षीस वितरण केलं जातं। बक्षीस वितरणासाठी मान्यवरांना या ठिकाणी आमंत्रित केलं जातं आणि त्यांच्या हस्ते बक्षीस वितरण केलं जातं। या वावडी महोत्सवासाठी पुणे असेल, सातारा असेल, सोलापूर असेल, सांगली असेल, आसपासच्या जिल्ह्यातून आज या वावडी महोत्सवामध्ये जवळपास 150 ते पावणे 200 वावड्या या वावडी महोत्सवात सहभागी झाल्या होत्या। या वावडी महोत्सवाला प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी पवार यांची उपस्थिती लाभली। त्याचबरोबर थोर इतिहासतज्ञ श्रीमंत कोकाटे सर यांनी देखील अनेक नामवंत डॉक्टर असतील, वकील असतील, कृषी तज्ज्ञ असतील, वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी या वावडी महोत्सवाला आज हजेरी लावलेली आहे। या वावडी महोत्सवामध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की वावडीवर एक सामाजिक संदेश दिला जातो। मुलगी वाचवा, झाडे लावा, झाडे जगवा आणि ज्वलंत प्रश्नाचे सामाजिक संदेश देऊन सामाजिक बांधिलकी निमगाव मगराच्या वावडी महोत्सवातून जोपासली जाते आणि त्या माध्यमातूनच हा वावडी महोत्सव दिवसेंदिवस बहरत चालला। यावेळेस महिलांसाठी नवीन हिरकणी जो प्रोग्राम लावला काय आहे? हिरकणी महोत्सव म्हणजे ग्रामीण भागातल्या महिलांना विचारपीठ मिळावं, व्यासपीठ मिळावं या भावनेतून शेतमजूर महिलांना एक विचारपीठ उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्या माध्यमातून या महिलांच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि या स्पर्धेच्या माध्यमातून महिलांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांना त्या ठिकाणी बक्षीस वितरण केलं जातं। यामध्ये बक्षीस म्हणून सोन्याची नथ असेल, चांदीचं पैजण असेल, त्याचबरोबर पैठणी साडी असेल, गृहोपयोगी वस्तू असतील, अशी वेगवेगळी बक्षीस दिली जातात। वावडी मगराच्या निमगावमध्ये वावडीची साईज अगदी 5 फुटापासून ते 30 फुटापर्यंत उंचीच्या वावड्या या ठिकाणी आकाशात उडवल्या जातात। साधारणपणे 153 स्पर्धक या 2024च्या वावडी महोत्सवात सहभागी झाले होते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।